शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी। उद्यापासून राज्यात अवकाळी पावसाला सुरुवात होणार। लवकरच येत्या काही तासात राज्यातील वातावरणात मोठा बदल होणार आहे। तसेच उद्यापासून पुढील 48 तास महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांसाठी पावसाचे असणार आहेत। या दरम्यान राज्यातील 11 जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह पावसाचे अलर्ट देण्यात आलेले आहेत। तर मित्रांनो, जाणून घेऊयात सविस्तर बातमी। हा पाऊस राज्यातील नेमक्या कोणत्या भागांमध्ये होणार आहे याविषयी। पण त्यापूर्वी ताज्या बातम्यांसाठी आपल्या भागाची या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारील दिसणारे घंटीचे बटन ऑन करा, जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। धुळे, नंदुरबार, जळगाव या जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे। तर छत्रपती संभाजीनगर, परभणी, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यातही ढगाळ वातावरण राहील आणि अधूनमधून हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल। तर काही ठिकाणी परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यात उद्या देखील हलक्या स्वरूपाच्या पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे। या व्यतिरिक्त उर्वरित ठिकाणी कोरडं हवामान असेल। तसेच 22 आणि 23 मार्च रोजी राज्यात 8 जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट देण्यात आला आहे। यामध्ये बुलढाणा, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे। 40 ते 50 किमी ताशी वेगानं वारे वाहतील। सोसाट्याच्या वाऱ्यासह इथे विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस होईल असा अंदाज हवामान खात्याचा आहे। या भागातील नागरिकांना तसेच शेतकऱ्यांना अलर्ट जारी केला असून पिकांचं मोठं नुकसान होऊ शकतं। 40 किमी वेगाने वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज महाराष्ट्रात वर्तवण्यात आला आहे। एकीकडे अवकाळी पावसाचं संकट तर दुसरीकडे हीटवेव्हचा अलर्ट असं दुहेरी संकट सध्या महाराष्ट्रावर आहे। जवळपास 8 जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे। तर दुसरीकडे काही जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल असं सांगण्यात आलं आहे। तर मित्रांनो, ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा। तसेच या बाबतीत आपला काही प्रश्न असेल तर कमेंटद्वारे नक्की कळवा। धन्यवाद।